देवाचं नाव, देव आवडला पाहिजे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा, देव माझा आणि मी देवाचा, हा भाव तयार झाला पाहिजे. म्हणजे पहिलं म्हणजे देव आवडू लागला पाहिजे. दुसरं म्हणजे देवाचं नाव आपल्याला आवडलं पाहिजे. किती गोड आहे माझ्या देवाचं नाव, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड तुझे नाम. माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, माझा विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. देवाचं नाव कसं आहे हो? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. तुझं नाव गोड आहे देवा, पण माझ्या मनाला तुझ्या नामाचा छंद मात्र काही लागत नाही. आपल्या मनाला देवाच्या नावाचा जर छंद लागला तर बाकीचे छंद आपल्याला लागत नाही. एकच छंद लागावा, कोणता? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. विठ्ठला विठ्ठला. हो, गोविंद असेल. देवाची तर अनेक नाम आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्याजासी, बाप रखुमा देवी वरून पुन्हा बाणली कैसी, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, शंकर चक्र गदा, शंकर चक्र गदा सहित हरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, शंकर चक्र गदा, शंकर चक्र गदा सहित हरी. देवाची अनेक रूप आहेत, देवाची अनेक नाम आहेत, पण आपल्याला प्रश्न असा पडतो की बाबा देवाच्या कोणत्या नामाचा जप केल्यानंतर आपला उद्धार होईल, असा प्रश्न पडतो की नाही आपल्याला. आता सगळ्यात पहिल्यांदा ओम शब्द तयार झाला, बरोबर. त्यानंतर राम झाला असेल, रामकृष्ण झाला असेल, रामकृष्ण हरी झाला. बघा तुकोबारायांच्या गुरूंनी त्यांना स्वप्नात येऊन काय सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. पण तेच तुकोबाराय जेव्हा आपल्याला उपदेश करतात तेव्हा काय सांगतात? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. अशा अनेक अनेक जर नाम जप असतील तर आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे की बाबा नेमका कोणत्या देवात कोणत्या नामाचा जप करायचा. मग फार संभ्रमित न राहता माऊलींकडे जायचं. माऊली आपल्याला फार सुंदर उत्तर देतात. तुम्हाला जर वाटत असेल ना हा भवसागर तरुण गेलो पाहिजे तर एकाच नामाचा जप करा अभंगाच्या पहिल्या चरणात. राम कृष्ण